स्वयंस्फोट पायगाव की जोशी 11 भादवड बघूया सुपर 3 मध्ये 2 संघ दाखल झालेत आणि 3 मधून 1 संघाचं नाव सुपर 3 मध्ये जाणार आहे. वेलकम गणेश बाबा चिंतामण घरात आज इन एक्शन में क्या बात है. माजी सरपंच काटई भिवंडी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल सुभाषनं या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक गावदेवी काटई संघाच्या गोलंदाजाने कंप्लीट केलेली आहे आणि प्रवीण मालीनं तर काल अक्षरशः या खेळपट्टीवर मोठमोठ्या फलंदाजांना थांबवून ठेवलं होतं. नक्की 4 सामने अगदी प्रवीण मालीनं स्वतःच्या बलावर जिंकून दिलेत असं म्हणायला हरकत नाहीये. पहिला चेंडू दीपक मडवीचा अतिशय चांगला चेंडू होता. जगदीश नाईक याच्यासाठी चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. विकास मुकादम चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत फलंदाजाने केले 2 धावा पूर्ण. 2 धावीनं जगदीश नाईकनं स्वतःच आणि जोशी 11 भादवड संघाचं धाबांचा श्रीगणेश केलेले आहे. सोनादेवी टेमगर संघ नायक आपण इथे उपस्थित राहायचं आहे. हा चेंडू स्केरद विकेट खेळायचा आहे. चेंडूला अगदी आपण पाहिलं तर शॉट फाईन लेगला स्टॉप केलाय. 2 चेंडू 3 धावा. योगेश शॉट फाईन ला फुलटॉस होता. चेंडूला हलक्या हातानं मिडॉनला खेळून काढलाय. चांगली थ्रो अतिशय चांगला थ्रो चंदन मुकादमचा. फक्त 1 सिंगलनं धावसंख्या 3 चेंडू मध्ये 4. या सामन्यातून विजेता आणि जय कालिका माता कालवार. हा फटका अगदी वेगीट घेण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू चाललाय अगदी ऑन द कार्पेट निशांच्या दिशेनं. धीरज आहे 1 सिंगल. निशान आणि धीरज यस 2 आणि 1. थँक्यू. नक्कीच बबनजी पाटील साहेब शिवसेना उप तालुका प्रमुख आहेत शिंदे गट साहेब आपलं खूप खूप स्वागत आणि चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद सुभाष पाटील. सुरेख झेल क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. धीरज आणि निशांत चंदन मुकादम नक्कीच अगदी चांगले खेळाडू नेहमी आपल्याला सीमारेषा लगत पाहायला मिळतात. 5 चेंडू 5 धावा आणि 1 विकेट. मैदानामध्ये संदीप मोरे यष्टीरक्षक आहेत जोशी 11 भादवड संघाचे. स्लॉग सेफचा चांगला फटका. चेंडू चालला लॉंग ऑनला आणि इथे नक्कीच फलंदाज झेलबाद झाले. दिगंबरनं झेल टिपलाय. अगदी लॉंग लेग शिमारीश्वर झेल टिपलाय. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. अगदी हा दीपक मडवीचा चेंडू शपल क्रॉस झाले. चेंडूला स्लॉग सीपच्या अंदाजानं खेळले होते आणि अतिशय चांगला झेल दिगंबरच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. 1 ओव्हर 2 बाद 5 अशा धावा बनलेत. नक्कीच या सामन्यातून विजेता आणि जय कालिका माता कालवार आपण नक्कीच थोड्याच वेळात या स्पर्धेच्या मुख्य लक्की ड्रॉ कडे वळणार आहोत. सुपर 3 मधून आपण हा लक्की ड्रॉ टाकणार आहोत. बघूया चिठ्ठीच्या बलावर कुठला संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. जगदीश नाईकचा जितू गवलीवर हा पहिला वार षटकार. धावसंख्येला आकार आलाय. धावा बनलेत 11. पहिल्या
ओव्हरमध्ये फक्त 5 होत्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 6 आलेत अशी टोटल बनली 2-11. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 11 चेंडू आहेत आणि जगदीश नाईक खेळपट्टीवर. हा चेंडू खूप चांगला आपण पाहिलाय. जितू गवली चेंडूला उचलत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल आणि ते दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. दोन्ही संघाचे खेळाडू अगदी डोक्यावर बर्फ ठेवून हा सामना खेळतील या शंका नाहीये. 2 धावींनी संघाची टोटल 13. जगदीश नाईक खेळतात 12 वर. सुभाष पाटील बाद झाले 1 वर. संदीप मोरे बाद झाले 0 वर आणि गुरु यांना खातं खोलायचं आहे. या सामन्यातून जगदीश नाईक आणि स्वयंभू स्फोट पायगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय. बघूया झेल तर टिपलाय. नक्कीच नक्कीच अगदी तिथे निशान देखील इशारा करतात की आपण नक्कीच चेक करा. बघूया पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर आमच्यापर्यंत अजून आला नाहीये. बघूया कारण की निशाननं चांगला निर्णय घेतलाय. मला पाठीमागे काय दिसत नाहीये. मी झेल जरूर पकडलाय आणि ते फलंदाज बाद आहेत की सेफ आहेत. जगदीश नाईकचा झेल आहे. नक्की झेल जरूर टिपलाय. मात्र कॅमेऱ्यामध्ये अगदी इथे चित्रीकरण स्पष्ट क्लिअर नाही कारण की बाउंड्रीचा जो पडदा आहे तो खेळाडूच्या पायांच्या बरोबर मध्ये आहे. आपल्याला सीमारेषा तिथे चेक करता येत नाहीये. पंच आपण नक्कीच तो निर्णय आमच्यापर्यंत पोचवायचा आहे आता कारण की कॅमेऱ्यामध्ये रिप्लेमध्ये दिसत नाही आहेत. कारण की जो कॅमेरा अगदी खेळाडूच्या पाठीमागे आहे आणि बाउंड्रीचा जो येलो कलरचा कपडा आहे त्या कपड्याच्या मध्ये जे दोन्ही शत्रक्षे पाय येतात सीमारेषा दिसत नाहीये. आणि पंचांनी इथे आपला बोट आकाशात केलाय. फलंदाज जगदीश नाईक इज गॉन. वेलकम राकेश गावदेवी काटई संघाचे एक उत्कृष्ट सलामीवीर. जगदीश नाईक बाद झाल्यानंतर बलदेव जोशी मैदानामध्ये एंटर होत आहेत. वेलकम पिंट्या पाटील. जितू गवली. बघूया बलदेव जोशीनं पहिल्या सामन्यातून चांगली फलंदाजी केली होती. चेंडूला अगदी चंदन मुकादमच्या दिशेनं खेळलाय. एक सिंगल धाव चांगला थ्रो. धावसंख्या 14.
नक्की सोमनाथ चौधरी जर्मन सरवली सिनियर 40+ चे कूल कॅप्टन यांनी बलदेव जोशीला प्रत्येकी षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयाचं रोख रक्कम जाहीर केला आहे. नक्कीच अगदी सोमनाथ चौधरी हे चांगले क्रिकेटर आहेत, कूल कॅप्टन आहेत. जर्मन सरवली सिनियर 40+ चे इथे चांगला झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद गुरु हा निशांना झेल टिपलाय. नक्की जगदीश नाईकचा आणि गुरुचा दोन्ही झेल निशांत यांनी पकडलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये रणजित इंटर होत आहेत. जोशी 11 भादवाड संघ देखील जगदीश नाईक बाद झाल्यानंतर थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत दुसऱ्या ओव्हरचे 5. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा बनलेत 4 बाद 15. बघूया जितू गवलीच्या दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा एक चेंडू आहे. बलदेव जोशींना स्ट्राईक मिळाल्यानंतर आम्ही सोमनाथ चौधरी यांचं बक्षीस पुन्हा एकदा जाहीर करू. इथे रणजितच्या बॅट मधून हा फटका चाललाय डीप मिड विकेटला आणि चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 2 ओव्हर 4 बाद 19 धावा चांगले आल्यात. आपण पाहिलं तर काल काटी संघानं 23 धावा डिपेंड केल्या होत्या जय बजरंग गोरसे संघासमोर 3 ओव्हरमध्ये. मात्र कालचा दिवस हा चिंतामण घरच्या संघाचा होता. गावदेवी काटी काल पहिला सामना त्यांनी सुरेश संघाला पराभूत केलं. दुसरा सामना गोरसे, तिसरा सामना अंजूर आणि चौथा सामना सरवली. 4 बलाढ्य संघांना पराभूत करून कालच्या दिवसातून अंतिम विजेता गावदेवी काटे संघ राहिलाय. बघूया आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावावर. कालवार, पायगाव की भादवाड. 9 मधून 3 संघ पुढे आलेत. 6 संघ पराभूत झालेत आणि 3 संघ बघूया सुपर 3 मध्ये जाण्याच्या तयारीमध्ये कुठला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम 3रा ओव्हर चंदन मुकादम. बलदेव जोशी यांच्यासाठी हा चेंडू. इथे बघूया काय घडलाय. इथे फलंदाज बलदेव यांना परतावं लागेल कारण की संदेश पाटील पिंटूसाठी विकेट बलदेव जोशीनं दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. धाव मिळाली 1. एका धावेने 13 चेंडूमध्ये 5 बाद 20 धावा लागलेत जोशी 11 भादवाड संघाच्या नावावर. बघूया चंदन टू पिंटू. पिंटूनं पहिला चेंडू उडवलाय. अगदी चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पिंटूच्या बॅट मधून हा पहिला वार षटकार. बलदेव जोशीनं आपली विकेट का दिली याचं उत्तर देताना मैदानातून संदेश पाटील पिंटू या नावानं भिवंडी तालुक्यामध्ये खूप फेमस आहे. या 6 धावींनी संघाची टोटल 26 झालेली आहे. सोमनाथ चौधरीनं बक्षीस जरूर बलदेव जोशीवर लावलं होतं मात्र बलदेवनं त्या बक्षीसचा विचार न करता संघाचा विचार केलाय आणि आपली जागा तिथे खाली करून दिलेली आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरीसाठी संदेश धावतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील 2. धावसंख्या 28. इनिंग ब्रेक मध्ये आपण बबन पाटील साहेबांच्या स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व भिवंडी शिवसेना शिंदेगड
इथे दांडी गोल घोड्यावर स्वार होऊन आज चेंडूची फेकी आपण पाहिली चंदन मुकादमच्या गोलंदाजीतून आणि मोठा मासा इथे गलाला लागले चंदन मुकादमच्या पिंटू बाद मोठी विकेट षटकार 2 त्यानंतर दांडी गोल पिंटूनं 8 धावांचं योगदान दिलंय 3 चेंडू मध्ये आणि मैदानामध्ये आता आपण पाहतोय सचिन नाईक नंतर योगेश नानाचं देखील येणं बाकी आहे मात्र इनिंगच्या आता फक्त 2 चेंडू आहेत आणि सचिन नाईकला हे 2 चेंडू खेळायचे आहेत बघूया सचिन नाईककडे देखील क्षमता आहे जोशी 11 भादवाड संघाचा आपण विचार केला तर सचिन नाईक नावाचं वादळ आपण खूप सामन्यातून याआधी पाहिलाय सुभाष पाटील योगेश नाना संदीप मोरे त्यानंतर हेमंजू गुलवी मुसाबाय मात्र आज हेमंजू गुलवी या संघामध्ये अनुपस्थित आहेत बघूया शेवटचे 2 चेंडू चंदन मुकादम 28 झाल्यात इथे योगेशनं शॉट फाईन लेगला काय कमालीची फिल्डिंग लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली धावसंख्या 29 17 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 29 चा आकडा जोशी 11 भादवाड संघानं इथे गाठलेला आहे बघूया रणजितसाठी या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज चंदन मुकादम आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तयार आहेत अतिशय चांगली स्पर्धा जय हनुमान सरवली नवीन 40+ संघाच्या वतीनं आपण सरपंच चषकाचा आज 16 पाहतोय इथे आरवून दिले त्रिफलाची बात फलंदाज रणजित इज गॉन 30 धावांचं लक्ष्य आहे 10च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये स्वयंभूस्फोट पायगाव या संघासमोर आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये बबन पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण जय हनुमान सरवली नवीन 40+ संघाच्या वतीनं करणार आहोत साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत शिंदे घाट महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे गटाचे उपशिवसेना तालुका प्रमुख बबन पाटील साहेबांचे इथे यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल नक्कीच नितेश चौधरी आणि पिंटू पाटील आणि ऑल टीम च्या माध्यमातून साहेबांना शॉल पुष्पगुच्छ आणि एक विठ्ठल रुक्माईची कलाकृती मूर्ती देऊन साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय बबन पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय धन्यवाद साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली मोलाची वेळ आपण दिलीत आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय नक्कीच अतिशय चांगली पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती आणि त्याचं दर्शन साहेबांनी घेतलेलं आहे तर आपण जाऊया ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र 30 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी स्वयंभूस्फोट पायगाव या संघासमोर आणि या 30 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन ऐकूया ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या माध्यमातून धन्यवाद थँक्यू सो मच काळम केणी सर मित्र लवकरच प्रजासत्ताक दिन येतोय 26 जानेवारी रोजी आपले लाडके सरपंच सन्मान्य श्री राज ठाकरे साहेब यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान कार्यालयातून आणि नक्कीच त्यांना या भेटीसाठी कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा देऊया ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतो सरपंच चषक 2025 साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा असतील ठाणे जिल्ह्यातून प्रथम असे सरपंच ज्यांना या कार्यक्रमासाठी निवडलेलं आहे खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच आमच्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातूनही आमच्या समालोचन परिवाराच्या माध्यमातूनही आपणास खूप खूप शुभेच्छा स्वयंभूस्फोट पायगाव आणि जोशी 11 भादवड या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहतायत एक टफ एन्काउंटर इट का जवाब पत्थर से आणि असं म्हटलं जातं की फायनल से पहिले फायनल आपण पाहतोय धावा केलेल्या आहेत त्या
पहिल्या 18 चेंडूमध्ये म्हणजे 3 षटकामध्ये 29 आणि 30 धावांचं टार्गेट छोटं नाही आहे. टार्गेट छोटं नाही कारण 10ची सरासरी विकेट जर एकाद दुसरी विकेट लवकर प्राप्त केली, खास करून नजरा असतील गोलंदाजांच्या आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या त्या दीपक मडवीला लवकर बाद केलं तर काम सोपं होऊ शकतं. त्यानंतर जितू गवळी आहेत, मात्र जितू गवळी आणि दीपक मडवीची बॅटिंग प्लस पॉईंट असेल समस्फोट पायगाव संघासाठी. जाऊया आपण मैदानावर. दोन्ही सलामीवीर आपण पाहतोय विकास मुकादम आणि दीपक मडवी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजीची सुरुवात कोण करेल? एक चांगलं षटक टाकावंच लागेल. तुशिलन भादवड ए संघाला अध्यक्षांचा संघ आहे, नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण दमन चषक अगदी यशस्वीरित्या पार पडला. सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते आणि दानशूर दाते. खरं तर मदतीचा एक हात पुढे नेहमीच त्यांचा असतो, एक नाही तर दोन्ही हात पुढे असतात असे मनोहरजी जोशी साहेब. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत अगदी सावलीप्रमाणे राहणारे मुसाभाई म्हणजे हेमंतजी गुळवी यांचा हा संघ. तर जितू गवळी यांच्याबद्दलही सांगायचं झालं तर दानशूर दाते नेहमीच प्रत्येक संघाला आजपर्यंत मदत करत आलेले आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा दिनांक 28, 29, 30 जानेवारी रोजी आपण पाहणार आहात. आमदार चषक 2025 नवीन 40+ ची ही स्पर्धा. त्या अगोदर गंगामाता गुंदवली संघाची स्पर्धा. जाऊया आपण मैदानावर. दीपक मडवी आणि विकास मुकादम ही सलामीची जोडी. आता मात्र समोर आपण आपल्या 20-25 वर्ष आपल्याला होती किंवा 30 वर्ष, तेव्हा ही लढत आपण रेग्युलरमध्ये बघितलेली आहे. आता हीच लढत आपण 40+ मध्ये बघत आहोत. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. अगदी चालत आला, चेंडूवर झेपावला, त्याने चेंडू फेकून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. यस, कम ऑन डीजे. काय लाजवाब फटका होता. खरं तर थोडी हाफवाली दिली होती, आमंत्रित केलं होतं, ही चूक नाही आहे. कारण जगदीश नाईकला माहीत आहे जर मिस टाईम झाला दीपक मडवी तर त्याला आपण पकडू शकतो, लॉंग ऑन, मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला पकडू शकतो. मात्र दीपक मडवीने त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन विचार केला. त्याने अगदी थोडा स्टेप आउट झाला, त्यानंतर चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या एक सेफ झोन होता तिथे फेकून दिला षटकारासाठी. 6 धावाने सुरुवात करतोय दीपक मडवी. पुन्हा एकदा जगदीश. इथे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फेकलाही होता. संदीप मोरीची चतुराई बघा, त्याला माहिती आहे ही गोल्डन विकेट आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मला ही विकेट हवी, माझ्या संघाला ही विकेट हवी आहे आणि त्यासाठी त्याने लगेच चेंडू यष्ट्यांवर फेकलाही होता, परंतु विकेट मिळालेली नाही आहे. प्रत्येक चेंडूमध्ये संघर्ष पाहायला मिळेल, प्रत्येक चेंडूमध्ये कश्मकश पाहायला मिळेल, कारण हा अतितटीचा सामना आहे. कारण दोन्ही जे संघ आहेत ते संघ अगदी तुल्यबल्य संघ आहेत आणि या संघामध्ये ही लढत म्हणजे फायनलचे पहिले फायनल आहे. आता काटई संघ तयार झालेला आहे, ते सोनादेवी टेमघर संघ. नक्कीच असं म्हणतात ना, कुस्ती होण्या अगोदर की तेल लावून पेलवान तयार असतात, तसे दोन्ही संघ अगदी तयार आहेत सुपर 3 मध्ये पोचलेले. काहीसा चेंडू स्लो टाकला होता, रिव्हर्स स्वीप केलेला, सचिन नाईक तिथे होते, मात्र त्याला बीट करून चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. जुन्या आठवणी द्या या आमच्या वयस्कर खेळाडूंना, आपल्या तरुणाईतल्या, तेव्हा कुठे जरा त्यांच्यामध्ये उत्साह येईल. वेलकम भरत भाऊ, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. जयनवान सरवली संघाचे अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं आहे, सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. मात्र मी तर म्हणेन पहिल्या षटकाचं काम झालेलं आहे या सलामीच्या जोडीचं. दीपक मडवीच्या बॅटमधून आपण एक षटकार, एक चौकार बघितला. अगदी अटॅकिंग ॲग्रेसिव्ह क्रिकेट तो खेळला पहिल्या षटकामध्ये, कारण त्याला माहिती आहे जगदीश नाईकवर अटॅक केलं तर नंतरचे 2 षटक खूप सोपे पडतील आणि त्या अनुषंगाने त्यांनी बॅटिंग सुरू केली. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर रिव्हर्स स्वीप. खरं तर ह्या पिढीच्या तरुणाईच्या काळात दीपक मडवीला रिव्हर्स स्वीपचा बादशाह असं म्हटलं जात होतं.
आणि अजूनही ती दमखम आहे त्याच्यात. इथे मात्र उपट घातलेली आहे विकास मुकादमने. आपण माहित आहे ते पेर धरायचं बघा भारे जोडल्यानंतर, त्याच्यावर त्या पेरांवर उपटी घालायला सांगायचे आपले आजोबा, धनाधन कुटायला सांगायचे. अगदी तसाच फटका आपण बघितला विकास मुकादमचा. या एका धावेने धावसंख्या 12वर पोहोचलेली आहे. हो इथे मात्र चांगला चेंडू चेंडू निघून गेलेला आहे संदीप मोरेकडे. संदीप मोरेच्या चेहऱ्यावर हास्य पाहतोय आपण. येस, तर हा डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने मात्र धावसंख्या धावफलकावर 12 लागली, 12. मित्रांनो खरं तर आता बघा आपण 40+ झालो. या 40+ने ना बघितलेले खूप दुनिया बघितलेले. अगदी भारे जोडायचे झाले किंवा पेर धरायचे झाले, नांगरणी, त्यानंतर सर्वच आपण बघितले. आता काय पॉलिशचे तांदूळ मिळतात आयते विकत, ते आपली मुलं बाळं खातात तो, परंतु त्यांना माहीत नाही की या तांदळांसाठी किती कष्ट करावे लागतात आणि ते पिकवण्यासाठी किती चिखल तोडवावा लागतो. असं जाऊया आपण क्रिकेटकडे पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. गुरु, हे षटक खूप महत्त्वाचं आहे. हे गुरुचं षटक जे आहे ते जर व्यवस्थित आलं तर जोशीलन भादवड ए संघ नक्कीच कमबॅक करू शकतो. तसंही कमबॅक करायची गरज आहे. इथे मात्र काय घडलंय, अपील केला गेला होता संदीप मोरेकडून आणि पंचांनी उचलून धरला. विकास मुकादम मात्र खेळपट्टी सोडून येत आहेत. पहिला फलंदाज बाद. चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र बिणीची जोडी आपण पाहतोय. हा चेंडू पुल केलेला आहे. प्रत्येक फलंदाज तुमच्या समोर तसाच नसतो आणि हा दाखवलेला आहे कमाल जितू गवळीने. वापर केला होता. खरं तर अतिरिक्त जोर लावला होता चेंडूवर आणि आपटण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. ओळखलं होतं जितू गवळीने. फुल अँड पॉवरफुल. इथे मात्र रिव्हर्स. सचिन आहे तिथं, एक लॉलीपॉप जेल आणि जितू गवळीची खेळी संपुष्टात. कहाणी में और एक ट्विस्ट. चेंडूवर जेव्हा शॉट मारला ना बॅट्समनने जितू गवळीने, तेव्हा प्रत्येक क्षेत्ररक्षकाने डोक्यावर हात ठेवले होते. जेव्हा झेल घेतला तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण हा जर षटकार गेला असता तर पूर्णपणे बाहेर पडले असते इथून मॅचमधून जोशीलन भादवड ए संघ. मात्र आता 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. अजूनही बघितलं तर मॅच ऑन आहे. एखाद दुसरं गुच्छे में विकेट मॅचचा क्लायमॅक्स अजून डीप करू शकतात गोलंदाज तयार. गुरु,
यावेळी मात्र लॉंगलेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. आज गुरु व्यवस्थित बॉलिंग करत नाही हे मात्र नक्कीच.